नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर शुभांगी नारकर। आता बऱ्याच ठिकाणी एप्रिल छाटणीची लगबग सुरू होईल। तर ह्यामध्ये एप्रिल छाटणीमध्ये आपण कुठल्या कुठल्या प्रकारच्या प्रॅक्टिसेस घेतल्या पाहिजेत, कुठली काळजी घेतली पाहिजे ह्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। जेवढा माझा अभ्यास आहे, जेवढं मला माहिती आहे, जेवढा माझा रिसर्च आहे, त्या बेसिसवरती आज मी तुम्हाला इथं सांगणार आहे की एप्रिल छाटणीमध्ये आपण काय केलं पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एप्रिल छाटणीमध्ये आपण साल काढून घेतली पाहिजे। ह्याचं कारण हे आहे की ह्या सालीमध्ये भुरीची, डावणीची, त्याच्यानंतर मिलीबगची सगळ्या सुप्त अवस्था ह्या आहेत त्या सालीमध्ये सगळ्या लपून बसलेल्या असतात। त्यामुळे एप्रिल छाटणीमध्ये जर तुम्ही साल काढून जर खोड ओलांडे जर व्यवस्थित धुवून घेतले तर तुम्हाला रिझल्ट्स खूप चांगले मिळतील। त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ड्रेंचिंग हे मिलीबगसाठी हे 100% केलं पाहिजे। त्याच्यामुळे काय होतं की जो तुमची खोड किडा असू दे किंवा मिलीबग असू दे, अळी असू दे, ह्याला तुम्हाला खूप चांगले रिझल्ट्स मिळतील। आता खोड कीड म्हणा किंवा अळीसाठी जर समजा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची कीड पण आहे, आपल्या थ्रिप्स आहे, त्याच्यानंतर मावा आहे, तर ह्याच्यामध्ये किंवा मिलीबग आहे, तर अशासाठी जेव्हा आपण खोड ओलांडे जर तुम्ही धुवून घेतले तर तुम्हाला रिझल्ट्स खूप चांगले मिळतील। बायोलॉजिकल्सचा वापर करा तुम्ही। बायोलॉजिकल्स जेवढे तुम्ही जास्तीत जास्त वापर करताल तेवढं तुम्हाला ऑक्टोबर छाटणीमध्ये त्याचे रिझल्ट्स खूप चांगले मिळतील। बायोलॉजिकल्समध्ये तुम्ही मेटारिझम वापरा, बिवेरिया वापरा, व्हर्टिसिलियम वापरा, बॅसिलस आहे, सुडोमोनास आहे, ह्या सगळ्यांचा तुम्ही ड्रेंचिंगसाठी वापर करा। तुम्ही सिलिकॉनचा वापर करा, जिप्समचा वापर करा तुम्ही, आणि त्याचबरोबर जे वेगवेगळे फर्टिलायझर्स तुम्ही घेताय ते फर्टिलायझर्स पण वापरा, शेणखत वापरा, गांडूळ खत वापरा। ह्याच्यामुळे आपल्याला जे काही रिझल्ट्स मिळणार आहेत ते रिझल्ट्स तुम्हाला खूप चांगले मिळतील, कारण की हे सगळे ऑर्गॅनिक्स जेवढं आपण वापरू तेवढं आपल्याला अपटेक करायला आपल्या झाडाला खूप मदत होणार आहे। बायोलॉजिकल्स वापरल्यामुळं जी अन्नद्रव्य आपल्या झाडाच्या मुळामध्ये जशीच पडून राहिलेली असतात आपल्या मातीमध्ये ती उचलण्यासाठी पण हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स मदत करतात। त्याच्यामुळं आपल्याला रिझल्ट्स खूप चांगले मिळतात, काडी मॅच्युरिटी खूप चांगली होती। त्याच्यामुळं ह्या प्रॅक्टिसेस करणं फार इम्पॉर्टंट आहे। खोड ओलांडे प्रॉपर धुवून घ्या। खोड ओलांडे जर तुम्ही प्रॉपर धुवून नाहीत घेतले तर तुम्हाला नंतर पुढे जाऊन जेव्हा ऑक्टोबर छाटणीमध्ये आपण जातो तर त्यावेळेस डावणीचा, मिलीबगचा फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला प्रॉब्लेम फेस करावा लागतो। त्याच्यामुळे खोड ओलांडे काढून जेवढे तुम्ही स्वच्छ करून घेताल तेवढं चांगलं आहे। आणि खोड ओलांडे धुत असताना आपल्या झाडाच्या बुंद्याजवळ जो गन आहे तो गन तुम्ही 1 ते 2 मिनिटं ठेवा, कारण की त्याचा जो तो एक पूर्ण भाग आहे, एक रेडियस जो आहे एक 4-5 इंचापर्यंत तो चांगला प्रॉपर कवर होतो। तिथं पण राहिलेले जे सुप्त अवस्थेमधल्या ज्या किडीच्या रोगाच्या ज्या काही अवस्था आहेत त्या तिथंच मग नायनाट होतो त्यांचा। त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींचा जो आहे तो वापर करा। बागेमध्ये स्वच्छता ठेवा। ज्या डावणीच्या ज्या जुन्या म्हणजे ज्याच्यावरती करपा आला होता, ज्याच्यावरती भुरी आली होती, अशी पानं वगैरे आपल्या मातीमध्ये तशीच ठेवू नका। त्याच्यामुळं होतं काय की तिथले जे सुप्त अवस्था आहेत त्या मातीमध्ये जाऊन बसतात आपल्या, मग त्या आपल्या बागेलाच घर करून टाकतात, कारण की ही डावणी, भुरी, करपा ह्यांच्या ज्या काही सुप्त अवस्था आहेत त्या आपल्या बागेमध्येच असतात। फक्त त्या काय करतात, त्यांना पोषक वातावरण जेव्हा येईल तेव्हा ते त्यांचं रुद्ररूप धारण करतात। त्याच्यामुळे ह्या प्रॅक्टिसेस म्हणजे जे खराब झालेले जेवढे काही आपल्या वेलीचे जेवढे पार्ट्स आहेत ते सगळ्यांचा बागेमधून बाहेरच काढा। बाहेर काढूनच त्यांचा नायनाट करा। तिथंच ते जमिनीमध्ये आपल्या बागेमध्ये त्याला कुजू देऊ नका। ह्या गोष्टींची खबरदारी घ्या। त्याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एखादा टॉनिकचा पण स्प्रे काढा, कारण काय आहे की आत्ता क्लायमेटिक कंडिशन्स जर बघितल्या तर त्या चांगल्या नाही आहेत, कारण की झाड ट्रेसमध्ये जाते। त्याच्यामुळे 05234 बरोबर जेव्हा तुम्ही घेणार आहेत तर त्यावेळेस तुम्ही एखादं टॉनिक घ्या। मग टॉनिकमध्ये मार्केटमध्ये भरपूर टॉनिक अवेलेबल आहेत, वेगवेगळ्या कंपन्यांचे आहेत। इसाबियन आहे, फॅन्टॅक आहे, बायोझाईम आहे, बायोविटा आहे, कुठल्याही प्रकारचं टॉनिक तुम्ही घेऊ शकता आणि त्याचा स्प्रे करा। खालून जेव्हा तुम्ही 05234 वगैरे देताय त्यावेळेस पण तुम्ही 1 लिटर पर एकर ह्याचा वापर करा। फवारणीसाठी 2 ml प्रति लिटरचा वापर करा। तुम्हाला कॅडी मॅच्युरिटीसाठी, त्यानंतर आत्ता बर्ड स्प्राउटिंगसाठी ह्याचा खूप चांगला फायदा होईल।
त्यामुळं कुठल्याही प्रकारची वॉटर सॉल्युबलची ग्रेड जेव्हा चालली आहे तुमची, त्यावेळेस सुरुवातीच्या काळामध्ये तुमचं 13-40-13 देत आहे किंवा 12-61 देत आहे, 19-19 देत आहे, त्यावेळेस पण तुम्ही कुठल्याही प्रकारच्या टॉनिकचा वापर करू शकता आणि दोघांचा स्प्रे करा, दोघांचं पण तुम्ही ड्रेंचिंग करा. तुम्हाला रिझल्ट्स खूप चांगले येतील, काडी मॅच्युरिटी खूप चांगली होईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.